सोलापूर महानगरपालिकेच्या आवारातील गोडाऊनमधून अतिक्रमण मोहिमेत जप्त केलेले जुने लोखंडी भंगार साहित्य चोरून घेऊन जात असताना एका टेम्पो चालकाला रंगेहात पकडण्यात आले। या खळबळजनक प्रकाराची गंभीर दखल घेत पालिकेचे उप अभियंता अविनाश अशोक वाघमारे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अतिक्रमण प्रतिबंधक अधीक्षक जगन्नाथ बनसोडे, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार, स्टोअर कर्मचारी सचिन गाडे, टेम्पो चालक जमीर हैदर इनामदार व देखरेख करणारे कर्मचारी व अन्य 3 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अतिक्रमण मोहिमेत जप्त केलेले साहित्य सांभाळण्याची व दंडात्मक पावती फाडून ते सोडवण्याची कायदेशीर जबाबदारी अतिक्रमण प्रतिबंधक अधीक्षक जगन्नाथ बनसोडे, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार, स्टोअर कर्मचारी सचिन गाडे व देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाती होती। मात्र कोणत्याही विभागाची परवानगी न घेता किंवा दंडाची पावती न फाडता हे सरकारी साहित्य चोरीला जात होते। या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आरोपींशी संगनमत करून चोरीला पाठबळ दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। यात मालवाहतूक गाडी आणि भंगारसह 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सदर बाजार पोलीस करत आहे।